सोबत शिवसेनेच्या उपनेत्या ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे सध्या जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमाजी, आपलं स्वागत साम टीव्हीवर। आपण प्रकार बघतोय नंदुरबारमध्ये बँकेत चेंगराचेंगरी झाली आहे। लाडक्या बहीण योजनेसाठी पैसे काढायला महिला भगिनी आल्या होत्या, त्यांची चेंगराचेंगरी झाली। आपली पहिली प्रतिक्रिया? सरकारला लोकांना योजना देण्यापेक्षा सुद्धा स्वतःच्या राजकीय महत्वाकांक्षा पूर्ण करून घेण्याची घाई अधिक झालेली आहे आणि त्या राजकीय महत्वाकांक्षेपोटी मग चेंगराचेंगरी झाली काय आणि लोकांचे जीव गेले काय त्याच्याशी त्यांना काही फार घेणं देणं नाहीये। मुळात अशा काही योजना जेव्हा आपण राबवतो किंवा ज्यामुळे नंतर त्याच्या अंमलबजावणीच्या वेळेला असा गोंधळ होऊ शकतो, एवढे लोकांनी फॉर्म भरलेले आहेत, तर त्याचं नियोजन सुद्धा चांगल्या पद्धतीने करायला हवं। नक्कीच, पण सुषमाजी आता हा सगळा प्रकार हा अनेक ठिकाणी घडतोय, काही ठिकाणी सोयी सुविधा नाहीयेत। सरकारने नेमकं काय पावलं उचलायला हवी? नाही, सरकारनं पाऊल एकच उचलायला पाहिजे की सरकारने या सगळ्या गोष्टी राजकीय महत्वाकांक्षेसाठी करणं सोडून दिलं पाहिजे। फक्त आपली राजकीय महत्वाकांक्षा पूर्ण करायची आहे म्हणून घाईघाईने कुठल्याही गोष्टीचं नियोजन न करता शक्य तेवढ्या घाईने आपल्या पदरात काहीतरी पडावं यासाठी करणं हे सोडून दिलं पाहिजे। एवढी घाई जी आता महत्वाकांक्षेपोटी आणि मतांसाठी केली जाते तीच घाई महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि गुन्हेगारांना पकडण्यासाठी केली असती तर फार बरं झालं असतं। अगदी, पण सुषमाजी आता ही जी योजना आणलेली त्या योजनेवरनं म्हणजे महिलांना पैसे मिळत आहेत, सरकारने योजना आणलेली आहे, त्याकडे तुम्ही कसं बघताय? कारण शेवटी तुम्ही देखील एक महिला आहात, पण महिला सरकारना सक्षम करण्याचा एक प्रयत्न करते। केवळ राजकीय महत्वाकांक्षा यात आहे असं म्हणायचं का सरकार महिलांना सक्षम करते हेही यातनं दिसतंय? सरकार महिलांना सक्षम वगैरे करत नाही आणि देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवार किंवा एकनाथ शिंदे यांनी उपकार केला नाही लोकांवर, काही स्वतःच्या खिशात हात घातलेला नाहीये त्यांना। एकनाथ शिंदेने स्वतःच्या खिशातले काढून स्वतःच्या एटीएम कार्ड मधले काढून पैसे दिलेले नाहीये। देवेंद्र फडणवीसांनी स्वतःच्या अकाउंट मधनं किंवा स्वतःच्या एटीएम कार्ड मधून काढून पैसे दिलेले नाही। हे पैसे महाराष्ट्रातल्या लोकांचे पैसे, टॅक्सचे पैसे आहेत। महाराष्ट्रातल्या जनतेचा पैसा महाराष्ट्रातल्या बहिणींसाठी मिळतो, त्याच्यासाठी एवढी जाहिरातबाजी करायची गरज नाही आणि एवढा डामडौल पण करायची गरज नाही। महाराष्ट्रात आणि भारतात असंख्य भाऊ आहेत ज्यांनी आपल्या बहिणींच्या सुखासाठी 1 करोड शेती वाया घालवली। कित्येक भावांनी आपल्या शेती गहाणवटी टाकल्या। कित्येक जण असे आहेत जे आपल्या बहिणींची लग्न लावून मुलींची लग्न लावून देतात, बहिणीच्या पोरांची शिक्षण करतात, त्यासाठी ते बॅनरबाजी आणि जाहिरातबाजी करत नाहीत। त्यामुळे याचं काही डामडौल करायची गरज नाही। काही एकनाथ शिंदे उपकार करत नाहीत कुणावर आणि खिशातले पैसे देत नाहीत, लोकांचे पैसे लोकांना मिळाले, पण ते देताना सुद्धा लोकांचे पैसे लोकांना मिळण्यासाठी सुद्धा त्याच्यासाठी आवश्यक असणारं प्लॅनिंग या लोकांकडे नसतं, कारण या लोकांना प्लॅनिंगशी घेणं देणं नाही आणि महिलांशी पण घेणं देणं नाही। तसं असतं तर काल इथे डामडौल करते आले का पैसे, जणू काही आता अख्खा अदानीचा अख्खा सगळा कुबेराचा खजाना समोर केलाय का काय, अशा थाटात जी जाहिरातबाजी चाललेली आहे ती जरा बंद करावी त्यांनी। नक्कीच सुषमाजी, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत साम टीव्हीला, त्यासाठी आपलं धन्यवाद।